विक्रांत तुरुंगात गेल्यामुळे आमदार शिर्केची चांगलीच नाचक्की झालेली असते. या सगळ्याचा बदला घेण्यासाठी आणि हर्षवर्धनला सुनावण्यासाठी आमदार शिर्के त्याच्या घरी जायला निघालेला असतो. इकडे आपण पाहतोय हर्षवर्धन बेडरूम मध्ये असतो आणि तिथे आदित्य आलेला असतो. आदित्य म्हणत असतो, डॅड, अजूनही तुम्ही त्या केसचा विचार करताय? अहो नका करू. तुम्हालाही विक्रांत तुरुंगात गेलेलाच हवा होता ना. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आदित्य, तुला माहिती आहे ना, पण मला केस हरायचं नसतं, मला केस जिंकायची असते आणि ही केस हरल्यामुळे माझी नाचक्की झाली आहे. त्यावर आदित्य म्हणत असतो, डॅड, अहो लोक काल घडलेलं सगळं विसरतात, मग तुम्ही कशाला आठवताय? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आदित्य, लोक विसरत असतील, पण मी स्वतः विसरत नाही. त्याचं काय? माझ्या मनाला तर चांगली हुरहुर लागून राहिली आहे ना, की मी केस हरलो म्हणून. आता तेवढ्यात आपण पाहतोय खालून एक नोकर वरती आलेला असतो. तो म्हणत असतो, हर्षवर्धन सर, आमदार शिर्के आले. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन आता टेन्शन मध्ये आलेला असतो. त्याला कळून चुकलेलं असतं की हा आमदार शिर्के आता इथे चांगलाच राडा घालणार. आणि अशातच आता थेट हर्षवर्धन म्हणत असतो, त्यांना गेस्ट रूम मध्ये बसवा, आलोच मी. आणि अशातच आता तो नोकर तिथून खाली गेलेला असतो. आदित्य म्हणत असतो, डॅड, मी काय सांगतोय ते नीट ऐका, डोकं शांत ठेवा. ते जे काही बोलतील त्याला लगेचच तुम्ही रिप्लाय देऊ नका, विचार करून उत्तर द्या. त्यावर हर्षवर्धन हो असं म्हणतो. आणि अशातच आपण पाहतोय आमदार शिर्केला आता गेस्ट रूम मध्ये बसवण्यात आलेलं असतं. आणि 2च मिनिटं उशीर झाल्यामुळे आमदार शिर्के लगेचच तिथे राडा घालू लागतो. तो बोलत असतो, काय चाललंय? मला इथे गेस्ट रूम मध्ये बसवून हर्षवर्धन नेमका आहे कुठे? त्यावर नोकर म्हणत असतो, सर, येत आहेत, फक्त 2 मिनिटं थांबा. आणि तेवढ्यात हर्षवर्धनची एंट्री झालेली असते. हर्षवर्धनला पाहून लगेचच शिर्के बोलू लागतो, काय वकील साहेब, माझी झोप उडून तुम्ही एकदम शांतपणे घरात राहताय म्हटलं मी. त्यावर लगेचच आपण पाहतोय हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब, तुम्हाला जे दिसतंय तसं नाहीये, तुम्ही उगाचच गैरसमज करून घेताय. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, वकील साहेब, मी अजिबातच गैरसमज करून घेत नाहीये. माझा मुलगा तुरुंगात आहे आणि मला झोप लागेल असं वाटतंच कसं तुम्हाला? लवकरात लवकर त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर मला माझ्या पद्धतीने काहीतरी करावं लागेल. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब, तुम्हाला चांगलंच माहिती आहे आता माझ्या हातात काहीच नाहीये. त्यावर हर्षवर्धनला आता शिर्के म्हणत असतो, तुमच्या हातात काहीच नाहीये असं बोलून चालणार नाहीये. लक्षात ठेवा, तुम्हालाच काहीतरी करावं लागणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो, एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? मला या प्रकरणात आता गोवू नका. मी विक्रांतला सोडवू शकत नाही, कारण विक्रांतने स्वतःहून या केसची माती केली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता आमदार शिर्के म्हणत असतो, केली असेल ना, मी कुठे नाही म्हणतो, पण सगळे धागेदोरे तर तुमच्या हातात आहेत ना, तुम्ही काहीही करू शकता. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, हो, मी काहीही करू शकत होतो, पण आता नाही. मी विक्रांतला चांगलं समजावलं होतं, आठवतंय ना तुमच्या समोरच, की कोर्टामध्ये समोरची वकील तुला चिडवण्याचा प्रयत्न करेल, राग आणण्याचा प्रयत्न करेल, तू शांत राहायचं. काय म्हणाला होता तुमचा विक्रांत? हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के बोलू लागतात, तुमचा विक्रांत? कालपर्यंत त्याला जावई करण्याचा विचार करणारे वकील साहेब, आता माझ्या मुलाला एकटं पडताय की काय? तो तुरुंगात गेल्यामुळे आता आपली सोयरीक जुळणार नाही की काय? हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन बोलू लागतो, खरं तर माझ्या मुलीचं लग्न मला तुमच्या मुलाशी लावायचंच होतं, पण आता नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतो, म्हणजे म्हणजे म्हणायचं काय वकील साहेब तुम्हाला? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, तुमच्या मुलासारखा नालायक मुलगा मला माझा जावई करून घ्यायचा नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता आमदार शिर्के बोलू लागतो, वकील साहेब, शब्द जपून वापरा. ज्या मुलाला तुम्ही नालायक म्हणताय ना, त्याचा बाप आमदार आहे आणि माझ्याकडे असं खातं आहे ना, ज्याच्या आधारावर तुम्हा जागीरदारांना
एका क्षणात उद्ध्वस्त करू शकतो मी. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मागून आलेला शौर्य म्हणत असतो, काय म्हणालात तुम्ही? काय म्हणालात तुम्ही? तुम्ही आम्हा जहागीरदारांना एका क्षणात उद्ध्वस्त करणार? मग तुम्ही कराच. बघायचंय मला तुमची पॉवर नेमकी कुठपर्यंत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या क्षणाला आमच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न केलात ना, त्या क्षणाला तुम्हाला संपवल्याशिवाय शांत बसणार नाही मी. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन शौर्यला म्हणत असतो, शौर्य शौर्य तुला मध्ये पडायचं नाहीये. तू मागे हो आणि तू तर या रूम मधून बाहेर जा. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड डॅड हा सरभरीत माणूस तुम्हाला काही बोलतोय आणि तुम्ही निमूटपणे ऐकून घेताय का? तर या माणसाकडे आमदारकी आहे, 4 मोठ्या लोकांच्या ओळखी आहेत म्हणून. डॅड मी तुम्हाला सांगतो, तुमच्याही ओळखी काही कमी नाहीयेत. त्यावर आदित्य म्हणत असतो, शौर्य तू डॅडना अक्कल शिकवू नकोस, तू आज जा. आणि अशातच आता शौर्यला कळून चुकलेलं असतं, आता आपल्याला इथे उभं राहण्यात काहीच अर्थ नाहीये, आपल्याला आत गेलं पाहिजे. आणि अशातच आता शौर्य तिथून आत जात असतो आणि तो एका कोपऱ्यात उभं राहून पुढचं काय ते नीट ऐकण्याचा आणि पाहण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता आमदार शिर्के बोलू लागतात, वकील साहेब मला तुम्हाला एकच आणि शेवटचं विचारायचं आहे, तुम्ही माझ्या विक्रांतला जेल बाहेर काढणार आहात की नाही? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अजिबात नाही. त्याने जो बावटपणा केलाय ना, त्याची शिक्षा त्याला मिळू दे. त्यावेळेला आमदार शिर्के म्हणत असतो, वकील साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आतापर्यंत वकील साहेब म्हणतोय, याचा अर्थ हा नाही की मी माझे हात बांधून ठेवलेत. कोणत्याही क्षणी मी तुमचं थोबाड फोडू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन हसू लागतो. हर्षवर्धन म्हणत असतो, काय काय म्हणालात तुम्ही? तुम्ही माझं थोबाड फोडणार, तेही माझ्या घरात? अहो जमणार आहे का तुम्हाला? तुमची उंची काय, हात तरी पोचणार आहे का तुमचा? हे वाक्य ऐकल्यावर आता आमदार शिर्केला राग येतो, कारण हर्षवर्धनने जणू त्याला टिंगण्या म्हटलेलं असतं. आणि लगेचच आता आमदार शिर्के हर्षवर्धनवर धावून जाताच थेट कोपऱ्यात असलेला शौर्य पुढे येतो आणि आमदार शिर्केचा हात धरतो आणि गरक्कन त्याला फिरवतो आणि बाजूच्या सोफ्यावर लपटून देतो. आता आमदार शिर्के जाऊन पडलेला असतो बाजूच्या सोफ्यावर आणि तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य तुला मध्ये पडायचं नाहीये. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, थांबा डॅड, या माणसाची एवढी हिंमत वाढली, आपल्याच घरात येऊन तुमच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न करतोय, आता तर याला फटकवूनच काढतो. आणि मग शिर्के पडलेला असतो सोफ्यावर, शौर्य त्याला उचलतो आणि दनादन आपटायला सुरुवात करतो. आमदार शिर्के म्हणत असतो, ए काय चाललंय तुझं? तू माझ्यावर हात उचलतोयस? स्वतःची लायकी ओळख आधी. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्केला शौर्य म्हणत असतो, तुमच्यासारख्या माणसाची काय लायकी आहे ना, आज कळलं मला. आणि अशातच आता शौर्यने शिर्केला चांगलंच थोबडवलेलं असतं आणि त्यातच हर्षवर्धन आदित्यला म्हणत असतो, आधी शौर्यला इथून बाहेर काढ. आता शौर्यला आदित्यने बाहेर काढलेलं असतं. त्यानंतर हर्षवर्धनने आमदार शिर्केला उचललेलं असतं आणि समोर उभं केलेलं असतं, त्याची कॉलर वगैरे नीट केलेली असते. आणि हर्षवर्धन म्हणत असतो, पायलट शिर्के साहेब, तुम्ही फक्त या घरामध्ये माझ्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला तर परिणाम काय झाला? अहो जरा तरी विचार करा, जिथे माझी काहीच चूक नाहीये तिथे तुम्ही माझी चूक काढण्याचा प्रयत्न करताय. स्वतःच्या मुलाला सोडवण्याचा प्रयत्न करत असाल ना, तर आधी स्वतःच्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न करा, त्याला त्याच्या रागावर नियंत्रण ठेवायला भाग पाडा. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्केला कळून चुकलेलं असतं की नेमकं हर्षवर्धनला काय म्हणायचंय. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता थेट हर्षवर्धन बोलू लागतो, आमदार शिर्के एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे या घराकडे फिरकूनही पाहायचं नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता आमदार शिर्केला कळून चुकलेलं असतं की आपल्याला इथून आता निघायला हवं. आणि तेवढ्यात आपण पाहतोय शौर्यने आमदार शिर्केला घराखाली पकडलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, आमदार शिर्के एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुम्ही जे काही केलं ना
त्याप्रमाणे जर उद्या तुम्ही माझ्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात असं काही करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला मी अशा पद्धतीने कुटून काढीन ना की तुम्हाला कुठं नेऊन ठेवीन काय कळणार सुद्धा नाही. त्यावर आमदार शिर्के फुल रागामध्ये शौर्यकडे पाहत असतो आणि शौर्य म्हणत असतो, डोळे दाखवू नका, नाहीतर तो डायलॉग माहिती आहे ना, डोळे काढून गोट्या खेळीन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आमदार शिर्केने आपल्या माणसाला म्हटलेलं असतं, गाडी काढ, आणि मग आमदार शिर्के तिथून निघून गेलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता घरामध्ये ऊर्जा म्हणत असते, शौर्य तुला अशा पद्धतीने शिर्केंबरोबर वागण्याची काय गरज होती. त्यावेळेला हर्षवर्धनवर हात उचलणाऱ्या त्या आमदाराला मी याच पद्धतीने तुडवणार असं आता थेट शौर्याने म्हटलेलं असतं. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन तू तुझ्या डॅडना हर्षवर्धन केव्हापासून म्हणायला लागलास. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, ऊर्जा ते चुकून निघालं. आणि अशातच आपण पाहतोय आमदार शिर्के हा आपल्या घरी पोहोचलेला असतो आणि तो आता थेट या शौर्यला सर्वात आधी उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन रचत असतो. आणि इकडे आपण पाहतोय हर्षवर्धनला विजया म्हणत असते, काय चाललंय हे सगळं, म्हणजे तुम्ही आता मला सांगा, आपण त्या विक्रांतला आपला जावई करायचं नाहीये का. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, डोकं फिरलंय का तुझं, काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का. अगं जो मुलगा मुळात चांगलाच नाहीये आणि ज्याचा स्वतःच्या रागावर कंट्रोल नाहीये, अशा पद्धतीचा मुलगा मी माझ्या मुलीसाठी निवडूच शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, अहो मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जर तो पसंत नसेल तर हरकत नाही, पण निदान आपल्याला आता तीर्थाला समजावलं पाहिजे. त्यावर लगेचच आपण पाहतोय समोर आलेली ऊर्जा म्हणत असते, तीर्थाला समजवायची काही एक गरज नाहीये. तीर्थाला मुळात तो विक्रांत आधीपासूनच आवडत नाहीये आणि विक्रांत बरोबर तिला लग्नच करायचं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, ऊर्जा तुला आम्ही विचारलेलं नाहीये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुला पडायची गरज नाहीये. जर तुला असं वाटत असेल की तू या घरातली सून आहेस, शौर्याची बायको आणि थेट तीर्थाची वहिनी म्हणून जर तिच्यावर तू दादागिरी किंवा अरेरवी करणार असशील तर लक्षात ठेव, मी त्या मुलीची आई आहे, मी तिला समजावीन. आणि जर तू तिच्या आसपास जशी दिसलीस ना तर मग लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन बोलू लागतो, विजया काय डोकं फिरलंय का तुझं, अगं तू ऊर्जावर का चिडतेस. खरं तर ऊर्जाने आतापर्यंत जे काही केलंय त्यात मला चुकीचं काहीच वाटत नाहीये. त्यावेळेला विजया बोलू लागते, म्हणजे तुम्ही आता तिला 10 दिवसात घराबाहेर काढणार होतात, तेही तुम्ही सोडणार आहात की काय. त्यावेळेला हर्षवर्धनकडे आता थेट आणि विजयाकडे ऊर्जा पाहतच राहते. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, विजया कुठे काय बोलायचं, कधी बोलायचं हे कधी कळणार तुला. त्यावेळेला विजयाला कळून चुकलेलं असतं, आपण माती खाल्ली आहे, नको तिथे आपण नको ते बोलून गेलोय. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धन तिथून जात असताना ऊर्जाने त्यांना थांबवलेलं असतं आणि ऊर्जा बोलू लागते, हर्षवर्धन सर नेमकं काय चाललंय तुमच्या मनात, तुम्हाला वेगळं करायचंय का मला. त्यावेळेला हर्षवर्धनला आता थेट असं बोलावं लागतं, हे बघ मला तुला वेगळं नाही करायचं तर तुला या घरातून बाहेर काढायचं होतं, पण आता नाही. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, का आता नाही, म्हणजे सगळं करून सवरून तुम्ही चांगले आणि मी वाईट झाली ना. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं तू वाईट नाही झालीस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, खरंच ऊर्जा या घरासाठी खूप चांगली सून आहे. ती या घरात आली म्हणून मला कळून चुकलं की आपल्या तीर्थासाठी तो विक्रांत अजिबातच योग्य नाहीये. समजा उद्या चुकून जर आपल्या तीर्थाचं लग्न आपण त्या विक्रांतशी लावलं असतं ना तर आपल्या तीर्थाचं आयुष्य फुकट गेलं असतं, वाया गेलं असतं. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, ते काय मला माहिती नाही, पण या ऊर्जाला सून म्हणून मी स्वीकारू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, बस कर विजया, काय चाललंय तुझं, अशा पद्धतीने केव्हापर्यंत वागणार आहेस तू. लक्षात ठेव, आता हर्षवर्धनने सुद्धा ऊर्जाला सून म्हणून स्वीकारलंय, मग तू अजून स्वतःचा त्यागा का करतेस, अशाने तू सगळ्यांच्या नजरेमध्ये पडतेस याचा विचार केलास का. त्यावर मात्र विजया म्हणत असते, म्हणजे आईसाहेब आता तुम्हाला असं म्हणायचंय का, या घरात फक्त मीच चुकीची आहे,
त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगं असं नाही म्हणायचंय मला, पण तूच विचार कर ना, ज्या मुलीला देवळातून तू घरी आणलं होतंस, तुला तीच मुलगी किंवा तिच्यासारखी मुलगी सून म्हणून हवी होती, आणि आज तीच मुलगी तुझ्या घरात तुझ्या मुलाने सून म्हणून आणली आहे, तर तू तिला लाथाडतेस. अगं विचार कर, खरंच हे योग्य आहे का? आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र विजया चांगलीच बुचकळ्यात पडलेली असते. तिला कळून चुकलेलं असतं की आपण कुठेतरी चुकतोय. पण या सगळ्या चुकीला कारणीभूत माझा नवरा सुद्धा आहे. त्यानेच मला फितवलंय. त्यानेच मला शब्द दिला होता की येत्या 10 दिवसात तो ऊर्जाला घराबाहेर काढेल, आणि तोच या सगळ्याच्या विरुद्ध वागतोय. आणि असातच आता विजया म्हणत असते, आईसाहेब खरं तर तुम्ही जे काही म्हणताय ते पटतंय मला, पण यांनी मला ज्या पद्धतीने अगदी गंडवलंय ना, त्या बाबतीत मी या त्यांना कधीच माफ करू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, अगं हवं तर मी तुझी हात जोडून माफी मागतो, पण प्लीज या सगळ्या प्रकरणी राग मनात ठेवू नकोस. त्यावर मात्र आता विजया म्हणत असते, अजिबातच नाही, मी अजिबातच तुम्हाला माफ करणार नाहीये. कारण मला कळून चुकलंय की तुम्ही ज्याप्रमाणे आहात त्याप्रमाणे तुम्ही वागत नाही, आणि ज्याप्रमाणे तुम्ही वागता त्याप्रमाणे तुम्ही आहातच नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन आता बघ, काय करायचं ते तूच ठरव. तुझी बायको रुसली का तिला मनवण्याचं काम तुझंच आहे. असं बोलून आता कुमुदिनीने थेट हर्षवर्धनला विजयाकडे पाठवलेलं असतं, आणि विजया चांगलीच रुसून बसलेली असते. इकडे आपण पाहतोय आता शौर्य जाऊन ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. आता डॅड तुला या घरात सून म्हणून स्वीकारतायत, पण मॉमचं अजून काही खरं नाहीये, पण लवकरात लवकर ती सुद्धा तुला सून म्हणून स्वीकारेल. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? खरंच येत्या काळामध्ये आपल्याला असं काही पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा, आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.